प्रदीप भिडे तुमच्याशी बोलतायत तेव्हा मी म्हटलं सगळी तुम्ही मंडळी म्हणत असाल आमच्या पोटातल्या कावळ्यांचं काय होणार. मधुरा माझी एक खास मैत्रीण आणि मधुरा जेव्हा वर्गामध्ये असताना कधी कधी माझ्याशी गप्पा मारत असते फोनवर तेव्हा तिला तिचे मित्र म्हणतात अगं कोणाशी बोलत होतीस तू. तेव्हा ती म्हणते मी माझ्या मित्राशी बोलत होते. तर ते विचारतात केवढा आहे मित्र तुझा. तर ती म्हणते 58 वर्षांचा मित्र आहे. एक फार छान वाटलं की मोहन मानसी सुचिता ना ते पण एक नाव आहे. तर मोहन मानसी यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मधुराने मला मोठ्या आपुलकीनं बोलावलं आणि मोहन मानसी कसे आहेत किंवा त्यांचे आजोबा कसे आहेत त्यांचं दर्शन या दोन्ही मुली आणि या मुलांच्यातूनच आपल्याला होत असतं. कारण जसा पिढ्यांचा प्रवाह पुढे चाललेला असतो तेव्हा आपल्या आईबाबांचे आपल्या आजोबांचे जे एकूण ट्रेट्स असतात पर्सनॅलिटीचे ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये येत असतात. तेव्हा मधुरा खूप मला अवखळ वाटते किंवा खूप हुंदडणारी अशी वाटते. तर आता मधुराचे आई बाबापैकी कोणाकडे या क्वालिटीज आहेत त्याचा शोध आपण घ्यायला हरकत नाही. पण एक आहे की आज 25व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या दोघींनी इतकं छान हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे की तुला पुढचे 3 महिने कोणीही रागवणार नाही घरामध्ये. एक गंमत आहे भची बाराखडी खरं म्हणजे फार प्रसिद्ध नाहीये जगामध्ये. पण तरी देखील भावे आणि भिडे म्हणजे मी भिडे या निमित्तानं या भाव्यांचं कौतुक करायला आणि त्यांच्या या सोहळ्यासाठी इथं आलेलो आहे आणि खूप मनापासून बरं वाटतंय. मी जास्त काही वेळ घेत नाही तुमचा पण तुम्हा दोघांनाही उभयताना हे लग्नाच्या 25वी बद्दल अगदी मनोमन आमच्या म्हणजे सद्भावना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी माझी पत्नी आज इथं येऊ शकली नाही काही कारणामुळं आणि नंतर मधुराची आणखीन एक मैत्रिणी समोर इथं बसलेली अंजली सुभेदार माझी दूरदर्शन मधली सहकारी ती पण खास मधुरासाठी इथं आलेली आहे. कोलटकर हा आमचा वॉकर्स क्लब आहे आणि या वॉकर्स क्लबची यंग टर्क मी मधुराला म्हणतो. तर वॉकर्स क्लबमध्ये नेहमी सगळे सिनियर सिटीजन्स असतात पण लोक आम्हाला विचारतात तुमच्या इथे तुमच्या बागेमध्ये तरुण मंडळी पण येत असतात. म्हटलं एकच येते मुलगी ती म्हणजे मधुरा भावे आणि ती चालायला कारण येते कारण आई रागवते म्हणून मधुरा चालायला येते. अशी पण गंमत आहे की तुला वजन कमी केलं पाहिजे वगैरे सांगत असते. असो या समारंभामध्ये सामील होताना खूप आनंद होतोय. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. जाण्यापूर्वी एक छान कविता हे सगळं मराठीतून आपलं चाललेलं आहे. मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. त्या भाषेविषयी म्हणजे मराठीविषयी असं नाही कुठलीही भाषा नेहमी चांगली असते. पाडगावकरांनी 8 ओळींची एक कविता लिहिली आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण माझं भाषण संपवतो. पाडगावकरांनी असं म्हटलेलं आहे की भाषेला वणवाहून पेटताना पाहिलं लाजून कधी एकांतात भेटताना पाहिलं. भाषेला वणवाहून पेटताना पाहिलं लाजून कधी एकांतात भेटताना पाहिलं. तोंडाचं बोळकं झाली म्हातारीची भाषा अध्यात्माची सुपारी कुटताना पाहिलं. बोधीच्या वृक्षाखाली अचानक भाषा साक्षात्कारी मौनामध्ये मिटताना पाहिलं. बोधीच्या वृक्षाखाली अचानक भाषा साक्षात्कारी मौनामध्ये मिटताना पाहिलं आणि कान्हुल्याच्या तोंडची भाषा अर्थाच्या फासातून सुटताना पाहिलं. धन्यवाद.